आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत। तर गाईज आजचा ब्लॉग हा खूप सुंदर आणि खूप भयानक होणार आहे, कारण आम्ही चाललोय आज बाहेर म्हणजे कुठे तिकोना किल्ल्यावरती चाललोय। आणि तिकोना म्हणजेच वितंडगड, ठीक आहे। खूप मजा येणार आहे, खूप धमाल येणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर माझ्यासोबत आज आहे सानिका, तर आम्ही दोघी जाणार आहेत फक्त, आणि आपली गाडी तिघं जण जाणार आहेत असं आम्ही गाडी पकडून। तर खूप मजा येणार आहे, तर चला। तुम्हाला आपलं फायनल डेस्टिनेशन मी दाखवते। हे बघा, हेच ते तुम्हाला दिसतंय तिकोना, हाच तो आहे। आणि ही पोरगी बघा काय करतीये, आणि आपली गाडी सध्या इथे थांबवली आहे। त्याचं कारण म्हणजे खूप वेळ आम्ही कंटिन्यूस 1 तास झाले गाडी चालवली आहे, तर थोडंसं 1-2 मिनिटाचा रेस्ट आहे हा। तर येस, खूप मजा येते, खूप धमाल आहे, आणि असं मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा असंच फिरावं, कारण छोटंसं आयुष्य आहे, त्यात सह्याद्री नाही पाहिली तर काय पाहिलं भाई। तुला काय बोलायचं का भाई? मी आनंदी आहे तुझ्या बोलण्यातच, माझ्याजवळ शब्दच नाही आहेत हे बघून। सिरियसली बघा गाईस, तुम्हाला अशी नजारे कुठंच मिळणार नाही, हेच ते बघा। तर गाईस फायनली आपण ज्या डेस्टिनेशनला चाललो होतो ते आपल्या जवळ आलेलं आहे, म्हणजे बघा तिकोना किल्ला इथून जातो रोड, ठीक आहे। जेव्हा तुम्ही तिकोनाला येताल, इकडने येताल किंवा मग इकडने येताल, तुम्हाला हे कमान दिसेल, ठीक आहे। ही कमान आहे ती, ठीक आहे। आता आपण इकडून जाणार आहे आतमध्ये, आणि इकडून असं सरळच जायचं आहे, ठीक आहे। आणि ही आपली गाडी क्यूटची, आणि ही आपली सानू माऊ आहे ही, ठीक आहे। सो आपण चाललोय, आणि तिकडे असं तिकोनाचं काहीतरी आहे, हे बघा तालुका वगैरे काय ते आहे, ठीक आहे। तर चला, खूप मजा येणार आहे। तिकोनाच्या पायथ्याशी आहे, आणि इथे आपली गाडी पार्क केली आहे, आणि आपण इथून आता वरती जाणार आहे, ठीक आहे। तर आता आपला आत्तापासून फायनली ट्रेक चालू होणार आहे, सो खूप जास्त एक्सायटेड आहे। तर भेटूया आता वरती जाता आता वरती। तर गाईज गड सकाळी 5 वाजता गडाचे दरवाजे ओपन होतात, 11 वाजले सध्या, हां, आणि रात्री 5 वाजता बंद होतात। तर आत्ता 11 वाजलेत, आम्ही सकाळी लवकर 9ला निघालो होतो, आपण उठलो लवकर, निघालो लेट। तर गाईस पुण्यापासून 60 किलोमीटर आहे, आणि मुंबईपासून माहित नाही आहे तुला? नाही माहिती। गाईज बघा अशा पायऱ्या आहेत, त्याच्यामुळे जपून चला। आपण पहिल्या दरवाजापाशी येऊन पोचलोय, तर तुम्हाला मी दाखवते। इथे आता आम्ही 2 मिनिटं बसलोय। काय बोलते? मी जाते बरं, ही एंट्रन्स आहे, आणि एंट्रन्समधनं आपण आत गेल्यानंतर ना इथे देवळी आहे। देवळी म्हणजे ही सैनिकांसाठी बसण्याची ती जागा होती, आणि झोपायचे वगैरे, म्हणजे त्यांचं जे काय असेल ते आरामाची जागा असायची। आणि हा तो दरवाजा छान आहे, अलीकडच्या काळात बनवला असावा। हे बघा, इथून दरवाजाच्या आत आल्यापासून अशी एक चांगली पायवाट आहे। ऐका, मी तिकडे त्या दरवाजामधनं आल्यानंतर ना इथे एक असा मार्ग आहे, त्या मार्गातून आपल्याला पुढे जायचं आहे, ठीक आहे। आणि पुढे आल्यानंतर ना इथे 2 रस्ता आहे, हे काय एक्झॅक्टली मला माहित नाही, पण इथे आणि कसं सेल्फीमध्ये वेताळ दरवाजा आहे। हा वेताळ दरवाजा आहे। आधीच्या काळी छान कन्स्ट्रक्शन असणार आहे, बट आत्ताच्या अलीकडच्या काळात हे सगळं पडलेलं आहे। हे बघा, व्ह्यू तर प्रचंड सुंदर आहे, आणि ज्या टायमिंगला आपण इथून एंटर करतो तेव्हा आपल्याला इकडे जायचं आहे,
आणि इकडे आहे तो आपला किल्ला. त्याच्यातनं आल्यानंतर ना खूप अशा चांगल्या पायऱ्या आहेत, म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये. बहुतेक हे अलीकडच्या काळात बनल्या असाव्या, कारण खालच्या ज्या आहेत त्या एकदम अशा पडक्या अवस्थेत आहेत. तर काहीच माझा असं थोडासा दम लागल्यासारखा आवाज येत असेल. त्या दरवाजापासून आत आल्यानंतर ना इकडे आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसतंय. तर मूर्ती एकदम सुंदर, एकदम जुन्या काळची आहे. ठीक आहे. आणि आता आपण इथून वरती जाणार आहे ह्या मंदिरापासून. आकडा आहे त्याच्यामुळे जपून. हनुमानाच्या मंदिरापासून आत आल्यानंतर ना पुढे राम मंदिर आहे. तर हे बघा राम मंदिर, आणि राम मंदिराच्या जस्ट पुढे इथे एक तळं असावं, माहीत नाही काय, पण किंवा पाणी प्यायचं टाकं. तळं तर नाहीच आहे, पाणी प्यायचं टाक आहे, सॉरी बाय मिस्टेक. आणि इथे बघा माकड. जिथून मंदिर पाहून झाल्यानंतर आपण इथे असं वरती जायचं आहे. त्या मंदिरापासून, राम मंदिरापासून पुढे आल्यावरती आपल्याला चुन्याचा घाणा दिसतो. आणि पूर्वीच्या काळी हे घड बांधवण्यासाठी उपयोगी यायचं. तर हे बघा हे चुन्याचा घाणा. चुन्याचा घाणा झाल्यानंतर ना पुढे येतो तो बाली दरवाजा. आपल्याला बाली दरवाजातून आता एंटर करायचं. आपण आता बाली दरवाजाकडे चाललो. तिथे एक गुफा होती, म्हणजे गुफा होती का काय होते काय माहिती, पण ते आम्हाला नीट एक्सप्लोर करता आलं नाही, कारण तिथे माकड आणि कुत्रे खूप सारे आहेत. तर त्यांचीच भांडणं लागलीत, त्याच्यामुळे आम्ही आलोत रिटर्न, नो रिक्स. तर आम्ही आता इथून परत ते एक्सप्लोअर केलं आहे, त्यावरती चालू आहे. जेव्हा आपण समोर येऊ तेव्हा इथून एक गुफा आहे आणि ती सुद्धा एक्सप्लोअर करा. ठीक आहे. आणि हात ठेवण्यासाठी बुरुज पण असावा. बाली दरवाजापासून जरा व्यवस्थित या, कारण तिथे अवघड पॅच आहे. डायरेक्ट 90 डिग्रीच आहे पायऱ्या, त्याच्यामुळे थोडंसं चढायला आणि उतरायला थोडासा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे तेवढ्या एरियात व्यवस्थित या, कारण खूप टफ आहे सिरियस. दरवाजापासून एंटर केल्यानंतर ना असं काहीतरी एक आहे जागा मोकळी, आणि बाली दरवाजापासला व्ह्यू बघा. जिथे प्राचीन मंदिर आहे आणि आतमध्ये महादेवाची पिंड आहे, आणि ही जी आहे ते जुन्या काळातलं आहे. आतमध्ये नवीन पिंड आहे, आणि नंदीची जरा अवस्था थोडीशी हे खराब आहे. तर काही जिथे गुफा आहे, आणि आपण आता गुफामध्ये आतमध्ये नाही जायचं, वरनच पाहूयात. ठीक आहे. बघा हे बघा, या आतनं गुफा आहे. तिथून जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा हा आहे एंड पॉईंट, आणि इथून आपल्याला ह्याच्यावरनं आपल्याला 2 किल्ले दिसतात. एक म्हणजे हे बघा, हिने काय केलंय, काय केलंस काय? मी नाही गेला, इथं भेटलंय मला. हा घे घे बाळा, कर तुझं कंटिन्यू चालू दे. तर जेव्हा आपण ह्याच्यावरनं बुरुजावरनं पाहतो तेव्हा आपल्याला 2 किल्ले दिसतात, एक लोहगड आणि एक विसापूर. त्या काळी बहुतेक ह्या आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष देण्यासाठी ह्याचा उपयोग केला जावा, ह्या किल्ल्याचा. तर हे बघा, इथे या बुरुजावरती आपला भगवा फडकतोय, आणि हे बघा नजारा एन्जॉय करा तुम्ही. तर आता आपण इथून जरा वरती जातोय. संडे असल्यामुळे आज खूप लोक जास्त गडावरती आहेत, आणि आता मी जिथे आहे तिथे बहुतेक आधी छोटासा वाडा असावा. तर काही जिथे हे लोक थांबलेत ना तिथे पडक्या अवस्थेत जोतं का काहीतरी म्हणतात ना ते आहे बहुतेक. मला तरी असं वाटतं की तिथे आधी वाडा असावा. तर त्याच्याच खाली आणि बुरुजाच्या शेजारी एक तळं आहे. इथून तुम्हाला कदाचित दिसत असेल. आपण तसंही खाली जाऊन पाहणार आहोत. खूप जास्त ऊन आहे, तर चला खाली
खाली जाऊयात आणि कुठेतरी बसून आपण मस्त भेळ खाऊयात, कारण भेळ आणलेली आहे, बनवूयात म्हणजे. तिथून आपण खाली उतरल्यानंतर ना इथे टाक आहे म्हटलेलं, पण आता सध्या खूप घाण झालं आहे. ठीक आहे. त्या काळी इथे जे त्या काळी ना पिण्यासाठी पाणी यूज करायचे, तर आपण आता इथून अशा पायऱ्या आहेत, ठीक आहे, जायला. आणि शी तर नाही रे बाबा, पण जेव्हा तुम्ही कोणत्याही किल्ल्यावरती जाल तेव्हा प्लीज अशी घाण करू नका. तर त्याच्यात चॉकलेटचे रॅपर्स, पाणी बॉटल वगैरे टाकलेलं आहे, सो प्लीज असं काही करू नका. टाक्यापासून आता आपण पुढे चाललेलो आहे आणि त्या पाण्याच्या टाकीच्या म्हणजे मंदिराच्या पाठीमागेच पाण्याचं टाका आहे. सो तुम्ही आल्यावर एकदा व्हिजिट करा नक्कीच. काही चुन्याच्या घाण्याच्या पुढचा जो पॅच आहे तो खूप जास्त डिफिकल्ट आहे. चढताना डिफिकल्ट आहे, उतरताना इझी आहे. म्हणजे उतरताना आम्हाला एवढी डिफिकल्टीज आल्या नाही जेवढ्या चढताना आल्या. म्हणजे चढताना लिटरली किती चढताना डिफिकल्टी आली आहे, कारण आम्ही तुम्हाला नाही दाखवू शकलो. आणि तिथे आम्हाला मी तर सगळं बॅगेमध्ये आम्ही सगळं टाकलं होतं, कारण आम्हाला स्वतःचाच जीव आवरता येत नव्हता म्हणून. पण एक्सपिरियन्स भाई वेगळाच आहे. तो एक्सपिरियन्स फक्त इथे स्वतः आल्यावरती अनुभवता येतो. राम मंदिराच्या पुढे आम्ही जी बाका आहे तिथे आम्ही आता भेळ खातोय, कारण आम्हाला दुसरीकडे कुठे चांगली जागा भेटलीच नाही. पण तिथे लोक होती, खूप पब्लिक होती, त्याच्यामुळे आता आम्ही इथे. आणि इथे एक डॉगिश भाई आहे, पण आमच्याकडे बिस्किटच नाही आणि त्याला मुरमुरे टाकले तर तो खात नाहीये, कारण तू इथेसारखा नाही गाईस. सज्जन क्यूटची पोरगी आहे सज्जन. कोण म्हणते क्यूट? कोण बोलला आजपर्यंत? सांग की मला. पण मी स्वतःला म्हणते. तर गाईस ते राम मंदिर आणि आता आम्ही इथे खातोय. आमचं राम मंदिर पाहायचं राहिलं होतं, तर ते राम मंदिर पाहून घेते. तर आतमध्ये नाही मी तुम्हाला दाखवत, बाहेरनंच दाखवते, कारण आतमध्ये गेल्यावरती फोटोज आणि व्हिडिओजपेक्षा पाया पडण्यात फोकस करावा असं मला वाटतं. हे बघा, हे असं काही व्ह्यू आहे आणि हे जे पाणी आहे ते एकदम स्वच्छ आहे, त्याच्यामुळे तुम्ही आलात ना तर उकळून वगैरे पिऊ शकतात, इतपत स्वच्छ आहे हे पाणी. मंदिर बघून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. तिकोना किल्ल्याला जाताना एक पवना लेक आहे, तर पवना लेकला सुद्धा जाता तुम्हाला जर टाईम असेल तर एकदा नक्की विजिट करा. तर इथे बोटिंग्स पण आहे, परत स्टॉलसुद्धा आहे, वडापाव, चहा, जे काय असेल ते भेटतं, ठीक आहे. पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर खरंच नक्की या, वेळात वेळ काढून. हे बघा पवना लेकचा व्ह्यू, इथे बोटिंग करतायत लोक. राहिला तिकोना किल्ला जो आपल्याला इथून स्पष्ट दिसतोय, पवना लेक पासून तर स्पष्ट दिसतोय. आणि अजून जास्त वेळ असेल तर तुम्ही हडशीला पण जाऊ शकता, तिथे पण खूप सारं बघण्यासारखं आहे. पण आम्ही आज हडशी नाही करणार, फक्त पवना लेक आणि तिकोना ही दोन गोष्टी आमच्या झाल्यात. परत कधी आम्ही हडशीला येऊ, पण आत्ता तरी नाही, कारण आता चालण्याची पण सिच्युएशन नाही आहे. एवढे पाय दुखतात, कारण खूप दिवसांनी चालल्यावरती हे असंच होतं. तर गाईज, हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.